नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, नुकतंच गणेश विसर्जन पार पडलं आणि त्यानंतर डीजेच्या आवाजाबद्दल बोंबाबोंब सुरू झाली. म्हणजे खरं तर हा त्रास गेल्या 8-10 वर्षात खूपच वाढलेला आहे. जसे जसं तंत्रज्ञान प्रगती करते तसतसं नवीन नवीन संगीताचे प्रकार येत आहेत आणि एखादी मिरवणूक, एखादा समारंभ, एखादा सण म्हटल्यानंतर वाद्यांची त्याला जोड हवीच आनंद द्विगुणित करण्याकरता. मात्र ती वाद्य जर ध्वनी प्रदूषण निर्माण करत असतील, होय प्रचंड असं ध्वनी प्रदूषण, कारण जे कानाच्या पडद्यांना नुकसान पोहोचवणारे डेसिबलचे आकडे आहेत आवाजाच्या मर्यादेचे, ते सगळे पार करून कर्कश अशा आवाजातला धांगडधिंगा यावर सर्वच महाराष्ट्रात चर्चा सुरू झालेली आहे. आणि याचं कारणही आहे की यावर्षी गंभीर घटना समोर आलेल्या आहेत की डीजेच्या आवाजामुळे हृदयविकाराचा झटका येणे आणि त्यात तरुण मुले दगावलेले आहेत. कान बधीर होणे, डोकेदुखी वाढणे किंवा कानाला कमी ऐकू येणे, कर्कशपणे कानठळ्या बसवणारे ते आवाज, आणि त्याबद्दल आता महाराष्ट्रात जागृती होतेच आहे. मात्र राज ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, त्यांचा दबदबा कशा करताय माहिती आहे तुम्हाला? खळखट्याक स्टाईल त्यांचा दबदबा आहे. म्हणजे जर कोणी निमूटपणे ऐकत नसेल, एखादी गोष्ट सिरियसली घेत नसेल, तर त्याकरता मनसेचं कसं आंदोलन चालतं ते आपल्याला माहितीच आहे. आणि विशेष म्हणजे आता डीजेबद्दल राज ठाकरे यांनी पुढाकार घेतलेला आहे. राज ठाकरे यांनी डीजे बंद करण्याची मागणी केलेली आहे आणि मनसेचं आंदोलनही झालं. हे आंदोलन आता पुढे डीजे बंद होईपर्यंत सुरूही राहील कदाचित. म्हणजे मंगलवाद्ये वाजवायला हरकत नाही, सनई चौघडा असेल किंवा नुसता ढोल ताशा असेल, पण डीजे सारखा कर्कश आवाज नको असाच महाराष्ट्रातील सर्वांचा सूर आहे. आता हे खटकलं कोणाला? म्हणजे डीजे बंद करण्याची मागणी अतिशय योग्य आहे, सगळ्या महाराष्ट्राला मान्य आहे. अशा वेळी डीजे परवडला, होय डीजे परवडला, पण हे नकोत असं वाटायला लागलेलं आहे. कारण ती मागणी, खटकलेले लोक, खरं तर ही योग्य मागणी आहे, पण ती मागणी का केली जाते, ती मागणी आत्ताच का केली जाते यावर वाद घालणारे लोक आहेत आपल्याकडे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे 2 डीजे आहेत. होय, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी 2 डीजे बाळगलेले आहेत जे ध्वनी प्रदूषणापेक्षा जास्त मोठं प्रदूषण करतात. होय, कारण डीजेचा जो आवाज आहे ना, तो त्या परिघामध्ये जितक्या लोकांच्या कानापर्यंत पोहोचेल, जवळच्या परिघात, त्यांना नुकसान पोहोचू शकतं. प्रत्येकाला होईल असं नाही, पण वाईटच येते. यांचे जे आवाज आहेत ना, उद्धव ठाकरेंचे जे डीजे आहेत ना, ते मानसिक प्रदूषण करणारे आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशात हे मानसिक प्रदूषण करत आहेत. सगळ्यात पहिलं नाव संजय राऊत. तुम्हाला माहिती आहे संजय राऊत कशा पद्धतीने बोलत असतात, शिवीगाळ करत असतात पत्रकारांसमोर, न्यूज चॅनलसमोर. आणि तो डीजे खतरनाक आहे, कारण त्यांनी डोकं तिडीक जाते मस्तकात आणि त्यांचे नकारात्मक विचार, काहीही तोंडाला येईल ती बडबड, अक्षरशः बरळणे म्हणतात त्याला. आणि दुसरा डीजे सुषमा अंधारे, ज्या हिंदू धर्माबद्दल काय काय बोललेले आहे ते वेळोवेळी आपण ऐकलेलं आहे मीडियामधून. आणि त्यांचा डीजे कुचका, सडकं बोलणं, जिवारी लागेल असं बोलणं, हा डीजे देखील खतरनाक आहे. तर त्या सुषमाताईंनी उडी घेतली आणि त्यांनी म्हटलं नातवाला त्रास झाला म्हणून. मला गंमत वाटली, उद्धव बाळासाहेब ठाकरे पण नातवापर्यंत पोहोचले होते बरं का. एकनाथ शिंदे साहेबांच्या नातवापर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे देखील पोहोचले होते आणि त्यांनी म्हटलं होतं की एकनाथ शिंदेंना आमदार बनवलं, श्रीकांत शिंदेंना खासदार बनवलं, आता त्यांच्या नातवालाही आमदार बनवायचं का? ही लहान मुलं का आणतायत? लहान मुलांना राजकारणात का आणतायत? म्हणजे उद्धव ठाकरेंनी आणलंच होतं आणि आता सुषमाताई अंधारेंनी आणलं की राज ठाकरेंच्या नातवाला त्रास झाला म्हणून त्यांनी डीजेचा मुद्दा उचलला. कीव येते यांच्या बुद्धीची.
म्हणजे यांच्या मनातला विखार, यांच्या मनातला द्वेष किती कुचका आहे की जो लहान मुलांपर्यंत पोहोचलेला आहे, लहान बाळांपर्यंत पोहोचलेला आहे आणि ते निषेधार्ह आहे. त्याबद्दल ताबडतोब शालिनी ठाकरे पुढे आल्या आणि त्यांनी सांगितलं की नातवापर्यंत जाल तर कानाखाली डीजे वाजवलाच पाहिजे. याच्यापूर्वी कानाखाली बीड जिल्ह्यामध्ये डीजे वाजलेला आहे आणि आता हा डीजे पुन्हा वाजू शकेल. मुद्दा असा आहे की ध्वनी प्रदूषणापेक्षा हे कुचक्या बोलण्याचं जे प्रदूषण आहे, हे सडक्या बोलण्याचे जे प्रदूषण आहे, हे ढोंग जे आहे की तुम्ही हिंदू धर्मातल्या संतांवर, देवी देवतांवर टीका करता आणि पुन्हा स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून मिरवता, किती ढोंगीपणा आहे. आणि तो ढोंगीपणा सगळा महाराष्ट्र बघतोय. अशा वेळी उद्धव ठाकरेंनी हे 2 डीजी बंद करावेत अशीच त्यांच्या समर्थकांची मागणी असेल. कारण जणू काही संजय राऊत आणि सुषमाताई अंधारे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट संपवण्याची सुपारी घेऊनच मैदानात आहेत. कारण प्रत्येक वेळी ते असं काहीतरी बरळतात जे जनतेला खटकतं, जे नैतिकतेला धरून योग्य नाही, जे 4 चौघात बोललं जात नाही, अशा प्रकारची विधाने करणे हे मोठं प्रदूषण आहे असं मला वाटतं. आणि हे मानसिक प्रदूषण आहे. लोकांची नकारात्मकता वाढवणे किंवा लोकांच्या मनामध्ये जहर भरणे, लोकांच्या मनामध्ये चुकीच्या गोष्टी पेरणे, ज्या गोष्टी अस्तित्वातच नाही अशा गोष्टी बोलणे, हे सगळं प्रदूषण जे आहे ते जर मला वाटतं सुषमाताई अंधारे आणि संजय राऊत यांनी थांबवलं तर मग त्यांच्या कानाजवळ डीजे वाजणार नाही. राज ठाकरे यांचा पक्ष किती मोठा आहे, त्यांचे किती आमदार आहेत, किती खासदार आहेत, हा प्रश्न नाही. इथे प्रश्न आहे तो त्यांचा मुद्दा अगदी बरोबर आहे आणि एखादा बरोबर मुद्दा उचलला असेल तरी देखील त्या व्यक्तीवर टीका करायची म्हणून करायची. हा जो सडकेपणा आहे ना, हा मनाचा कोतेपणा आहे. खरं तर सुषमाताईंनी या मुद्द्यावर बोलायलाच नको होतं. हो, अजिबात त्यांना गरजच नव्हती बोलायची, कारण त्यांच्यावर टीकेचा काही प्रश्न नव्हता. डीजेचा मुद्दा हा सगळ्या महाराष्ट्राचा प्रश्न आहे आणि त्यांनी तो उचलला होता. उगाचच त्यांच्यावर टीका करणे हे त्यांना कोण सांगतं? उद्धव ठाकरे? मला नाही वाटत. हे उद्धव ठाकरेंशी आम्ही किती एकनिष्ठ आहोत हे दाखवण्याची स्पर्धा आहे आणि उद्धव ठाकरे खुश होतील असं त्यांना वाटलं की आपण असं विधान केल्याने किंवा राज ठाकरे यांनी शिवसेना पूर्वी सोडलेली आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या मनात राग असेल किंवा उद्धव ठाकरेंचे स्पर्धक आहेत राज ठाकरे म्हणून त्यांच्यावर टीका केली तर उद्धव ठाकरे खुश होतील या हेतूने जर सुषमाताई बोलत असतील तर हे राजकारण कुठल्या दिशेला चाललेलं आहे बघा, विचार करा. निवडणुका येत आहेत जवळ, त्यामुळं हे 2 डीजे जे उद्धव ठाकरेंनी पाळून ठेवलेले आहेत, सणावारी वाजत नाही तर रोजच वाजतायत, नियमित वाजणारे डीजे आणि त्यांचं मानसिक प्रदूषण हे मला वाटतं जास्त खतरनाक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूयात नवीन व्हिडिओत कॉमन मॅनसह. धन्यवाद.